डायरेक्ट गेलो ना रे बा विदर्भाच्या राजसपाशी. का म्हणता बोट्टे जय शिवराय. तुम्हाला तर माहिती आहे मी चालू केली ना गणपती बाप्पा सिरीज. जर बाकीच्या पाहिल्या नसेल तर पाहून घ्या ना आपल्या अकाउंट मध्ये जाऊन. तर मी आलतो ना बा अमरावती मध्ये. आल्यावर सुरेश भाऊ म्हणे चल ना तुला दाखवतो ना विदर्भाचा राजा. तर गेले डायरेक्ट शिवाजी महाराज दिसले आणि अंदर गेल्यावर तर एवढा मोठा मंडप पाहून तर मी हवलूनच गेलो. पब्लिक रे बा इथं बम पब्लिक आलती ना. डायरेक्ट खतरनाक काम नव्हता. पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये ह्याच एक गणपती आहे जो सगळ्यात मोठा असते ना, म्हणून असतं याला विदर्भाचा राजा म्हणून. घेतले ना रे बा गणपती बाप्पाच्या पाया लागून मस्त मध्ये. हा उंदीर तर बा एकदा डायरेक्ट चांदीचा नव्हता. व्हिडिओ मध्ये एवढा मोठा नशीन दिसत पण प्रत्यक्ष मध्ये लय मोठा आहे नव्हता. दरवर्षी येतो म्हणून येणंच नव्हतं होत ना रे बा. तर केलं ना विदर्भाच्या राजा टाटा आणि डायरेक्ट निघाला. गेलो ना रे बा टपाडिया सिटी मॉल मध्ये. डायरेक्ट आल्याला डायरेक्ट काय पाहतो रे बा इतर एकदम डेकोरेशन मध्ये गणपती बाप्पा सजून होते ना. एकदम एंट्री गेले हे दिसलं ना आम्हाला. विषय गंभीर झाला ना आमचा. हे सगळं हँडमेड होतं ना रे बा. जवळून पाहिलं एक नंबर दिसून आलं. मला लागली होती जोराची भूक आणि सुरजला म्हटलं ना काही खाऊ घालणार रे. गेलो गाडगे नगर मध्ये पावभाजी खायसाठी मस्त. खतरनाक मध्ये पूर्ण पोट्टे जमा झाले ना रे. सांगतो तुम्हाला कसं झाले तर आज होतो ना ओम भाऊचा बर्थडे. ओम भाऊंना एक केक कापला विषय दिला ना गंभीर करू. तर भेटून आले बा आता डायरेक्ट नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही करा लाईक फॉलो आणि साठी टाटा बाय.